नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो. आज तुम्हाला अतिशय छोटीशी पण उपयुक्त अशी टीप सांगणार आहे. आजकालच्या या स्ट्रेसफुल लाईफमध्ये माणसं काय करतायत, स्वतःवरचा राग दुसऱ्यांवरती काढण्याचा अगदी मनापासून आटोकाट प्रयत्न करतायत. तुम्ही सुद्धा अनुभव घेतला असेलच, बरोबर? तर आता जर तुम्हाला या रागाचा शिकार बनायचं नसेल तर करायचं काय? समजा तुमच्यावरती कुणीतरी रागावलाय, कुणाचा तरी आवाज चढलाय आणि तुम्हाला काही बाही तो बोलू लागलाय, तर अशा वेळेस करायचं काय? उत्तराला उत्तर द्यायचं, तू मी करायचं, की एकाने शांत राहायचं, दुसऱ्याने बोलत असेल तर त्याला बोलून मोकळं होऊ द्यायचं? हे तुमच्या हातात आहे. तर ह्या चॉईससाठी तुम्हाला छोटीशी टिप सांगते. नंबर 1, आपण समोरचा जर रागवत असेल तर आपण शांतपणे एका जागी बसून एक एक घोट करत पाणी प्यायला अगदी सुरुवात करा. तुमचा राग आपोआप शांत होईल, तुमचं मन शांत होईल. तुमचं मन शांत होईल तसा समोरचाही हळूहळू बोलणारा शांत होईल. नंबर 2, आतल्या आत तुम्ही समजायचं आहे की ही व्यक्ती स्वतःच आतून कुठेतरी दुःखी आहे. तिच्या जीवनात असं काहीतरी घडलं आहे की ती स्वतःला हर्ट झालेली आहे. ही समज तुम्हाला शांत करेल. आणि तिसरी आणि अतिशय सुंदर उपयुक्त अशी टिप म्हणजे त्या व्यक्तीला उत्तराला प्रत्युत्तर न देता मनातल्या मनात दुआ, आशीर्वाद, ब्लेसिंग्स द्यायला सुरू करा. याच्याने 2 डबल फायदे होतील. एकतर तुमचं पुण्यकर्माचं, चांगल्या कर्माचं खातं वाढेल, तुमचं मन शांत तर होईलच. दुसरं म्हणजे तुम्ही दिलेले आशीर्वाद, तुम्ही दिलेले चांगले व्हायब्रेशन्स त्या व्यक्तीला सुद्धा चांगलं कर्म करायला भाग पाडतील, शांत व्हायला भाग पाडतील. आहे की नाही डबल फायदा? मग तुम्हाला काय करायचं आहे? मनातल्या मनात जर समोरची व्यक्ती खूप बोलते आहे ना, तिची आतली भडास काढते आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? तर आपल्या मनातल्या मनात तुम्ही खूप चांगले आहात हे वाक्य गुणगुणायचं आहे. येस, अगदी रिपीट करत राहायचं आहे. तुम्ही शांत आहात, तू शांत आहेस, तू पॉवरफुल आत्मा आहेस, तू शक्तिशाली आहेस, है ना, तू ईश्वराची संतान आहेस. शांत हो, शांत हो, शांत हो, मनातल्या मनात करायचं आहे बरं का. हा डबल फायदा तुमच्या ब्लेसिंग्सना सुद्धा कमाई करून देईल. करून पहा.